बोलते की तुम्हाला काय माहिती असणार मुलाचं सुख. आणि वर्षाताई त्याच्यावरती हे पण म्हणतात की निकी काही शब्द ना पाठी घेता येत नाही, दुसरं कोणतरी असतं ना तर शिवांवरती उतरलं असतं. तू ह्या स्टेटमेंटसाठी पण स्वतःला डिपेंड करतेस. थोडी तरी लाज बाळग. आणि ही जे बिग बॉस 14 मधनं मी एवढ्या लेवलला जाऊन आले एवढे, अरे तू मनी बॅग घेऊन निघाली होतीस, ते राखी सावंत नसताना आपल्याला ही घेऊन गेली असती. हा हिचा कॉन्फिडन्स शो जिंकण्याचा. तर मित्रांनो, काल निकीने लिटरली हद्द पार करून टाकली. एवढ्या घाणेरड्या एवढ्या चीप लेवलला जाऊन ती खेळते ना, म्हणजे यार बघवत नाही यार आता तिला त्या घरामध्ये. एवढ्या चीप लेवलला ती खेळते. तर ज्यांना कोणाला माहित नाही मी कुठच्या टॉपिक बद्दल बोलतोय, तर काल जसा तो बेबीचा टास्क झाला, तो टास्क संपल्यानंतर हे सगळे लिव्हिंग एरियामध्ये बसले होते. आपल्या सगळ्यांना माहिती की वर्षाताई आणि निकीचं पटत नाही, अनबंदी सुरूच असते. पण जे तिने काल कमेंट पास केली वर्षाताईंवरती, ती एवढी जास्त हर्टफुल होती. ती त्यांच्यासाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी. ती काय बोलते की तुम्हाला काय माहिती असणार मुलाचं सुख. आणि जरा कोणाला माहित नाही की वर्षाताईंना मूल नाहीये, हे काल एपिसोडमध्येच कळालं. ठीक आहे. आणि वर्षाताई त्याच्यावरती हे पण म्हणतात की निकी काही शब्द ना पाठी घेता येत नाही, दुसरं कोणतरी असतं ना तर शिवांवरती उतरलं असतं. पण तरी पण त्या वर्षाताईंनी असं काय बोलत, त्यांना हर्ट वाटलं, ते रडत होते. आणि त्याने असं बोलले की निकी हे शब्द ना पाठी घेता येत नाही, तरी पण ती आपल्या माझात बसली. अरे थोडं तरी रिग्रेट वाटू दे भाई, तू काय बोललेस तर तुला अंदाज तरी आहे का. आणि ही कमेंट पास ऑन केल्यानंतर एकच मुलगीनी वर्षाताईंचा स्टँड घेतला, ती होती अमृता. बाकीचे लिटरली असे बसून आहेत, म्हणजे टीम बी वाले, त्यांना काहीच फरक नाही पडलाय. मग तुम्ही ह्याला का घाबरताय भाई. अरे काहीच नाही येत, ते त्यांची काही लायकी नाहीये, फक्त बॉडी घेऊन बसलेले आहेत ते तिकडे. ठीक आहे. ह्यांनी काल बोललं पाहिजे होतं, कारण हा खूप जास्त सेन्सिटिव्ह टॉपिक होता. तर हे झाल्यानंतर कट टू जान्हवी सगळ्यांकडे जाते. जान्हवी सगळ्यांसमोर हात जोडून माफी मागते टीम बी वाल्यांसमोर की खरंच माफ करा, हे खूप जास्त चुकीचं होतं, हे मला पण माहिती आहे, असं जान्हवी वगैरे म्हणते. ठीक आहे, कारण तिला माहिती आहे, तिला रिग्रेट तर झालंच असेल. बट त्याहूनही तिला माहिती आहे की वीकेंड का वारला, म्हणजे ज्या वेळेला रितेश सर येतील तेव्हा रितेश सर कुठच्या लेवलला जाऊन हा क्लास घेऊ शकतात, जो आत्ता 2 आठवड्यामध्ये झाला पण नाही ना. त्या लेवलला जाऊन रितेश सर आत्ताच्या वीकेंड का वारला निकीचा क्लास घेऊ शकतात, आणि ते घेतलाच पाहिजे. प्रचंड माझात आहे ती मुलगी, प्रचंड माझात आहे. तिला असं वाटतं की ती जिंकणार आहे, ती नाही ट्रॉफीच्या जवळपास पण जाऊ शकत. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर निकी त्या अरबाज बरोबर बोलत बसली होती की तिने का असं स्टेटमेंट वापरलं. तू ह्या स्टेटमेंटसाठी पण स्वतःला डिपेंड करतेस. थोडी तरी लाज बाळग. आणि त्या दिवशी तिने काही सॉरी म्हटलं नाही. तिने दुसऱ्या दिवशी जाऊन किचनमध्ये वर्षाताईंना सॉरी म्हटलं, पण ते पण सॉरी असं होतं की नाही म्हणण्यासाठी, सॉरी मला वाईट वाटलं. त्याच्यानंतर वर्षाताई त्याला हेच सांगत होते की ही माफ करणारी गोष्ट नाहीये, बट तरी पण मी तुला माफ करते, असं ते काहीतरी म्हणाल्या. त्याच्यावरती पण ती तिकडनं निघून गेली. म्हणजे काय बोलणार यार या मुलीसाठी, एवढा कसला माज आहे. आणि ही जे बिग बॉस 14 मधनं मी एवढ्या लेवलला जाऊन आले एवढे, अरे तू मनी बॅग घेऊन निघाली होतीस, ते राखी सावंत नसताना आपल्याला ही घेऊन गेली असती. हा हिचा कॉन्फिडन्स शो जिंकण्याचा. तर हिची काही नाहीये, हिला वाटतंय की आपण शो जिंकलेला आहे. भाई तू जवळपास पण नाही जाऊ शकत त्या ट्रॉफीच्या. ठीक आहे. बट मला हेच म्हणायचंय की टीम बी ने काल स्टँड घेतला पाहिजे होता वर्षाताईंचा. आणि वर्षाताईंचं खरंच ना यार प्राऊड वाटतं यार, कारण हा टॉपिक खरंच कोणतरी दुसरा असतं ना तर ह्या लेवलला घेऊन गेला असता. पण त्यांनी तो थांबवला. सिरियसली काल त्यांच्यासाठी वाईट पण वाटलं आणि तेवढंच प्राऊड वाटलं की ते खूप जास्त सेन्सिबल आहेत. आणि काही जे ही व्हिडिओ बघतायत तरी प्लीज कधीच निकीला वोट देऊ नका. ठीक आहे, कधीच नका देऊ, कारण ती घराच्या बाहेर गेलीच पाहिजे. तर आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे सेफ, स्टे कूल, बाय.